हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मनोज जरांगेंची बीडमध्ये इशारा सभा, सभेआधी विराट रॅली, 200 जेसीबीतून पुष्पवृष्टी होणार। सभेनिमित्त पोलिसांचा तगडा बंदोबस्त। आता चर्चा नको, फक्त आरक्षण हवं, सरसकट नको, तुम्ही दिलेल्या 4 शब्दांवर आरक्षण द्या। जरांगेंची भूमिका, आजच्या सभेत आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार। आम्हाला कुचकं बोलता का? भुजबळांच्या डोक्यात मराठ्यांविषयी विष, गटारातील किडे, उपरोधिक टोल्यांवरून मनोज जरांगेंचा हल्लाबोल। सभेआधी बच्चू कडू आणि मंगेश शिवटेंकडून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न, तर चर्चेतील काही गोष्टी न पटल्यानं उठून जाण्याचा प्रयत्न केला। जरांगेंची प्रतिक्रिया, सगळे सोयऱ्यांची व्याख्या करणं महत्वाचं, पण व्याख्या चुकीची केली तर अंगलट येऊ शकते। बच्चू कडूंचं वक्तव्य। कुणी काहीही मागणी केली तरी सरकारला कायद्याच्या चौकटीतच काम करावं लागतं। टिकाऊ आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू। अजित पवारांची प्रतिक्रिया, आमची मागणी चौकटी बाहेरची नाही, सरकारच्या नजरेत कायद्याची चौकट उलट आहे का? जरांगेंचं अजितदादांना प्रत्युत्तर। अंतर्वादी जे झालं ते कुठल्याही सभेत होऊ नये यासाठी काळजी, जरांगेंनी पोलिसांच्या संरक्षणाचा सन्मान करावा। शिरसाटांचं वक्तव्य। नियमांचा भंग केल्यामुळे संसदेतील खासदारांवर कारवाई, खासदार सुप्रिया सुळेंच्या निलंबनावर अजित पवारांचं परखड भाष्य। आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम्ही म्हणतो तेच खरं, बैठकीवरील प्रश्नावर अजित पवार गट म्हटल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दावा। बारामतीसाठी योग्य उमेदवार देणार, बारामतीतून लढण्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल, पण मी नीलम गोऱ्हेंची माफी मागणार नाही। हक्कभंग प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचं गोऱ्हेंना संस्कृतमधून पत्र। अशोक चव्हाण भाजपमध्ये येण्यास इच्छुक, बावनकुळेंनी सांगितलंय। भाजपा खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा दावा। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदारांना अटक, 5 वर्षांची शिक्षा। सध्या सुनील केदार आयसीयूमध्ये दाखल, ब्लड प्रेशरचा त्रास असल्याची माहिती। सुनील केदारांची आमदारकी रद्द होणार, नागपूर पोलिसांनी शिक्षेची माहिती विधिमंडळाला दिली। सूत्रांची माहिती, केदारांच्या आमदारकीचा निर्णय आता नार्वेकरांच्या कोर्टात। लोकसभेच्या 350 जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष्य, मोदींच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक। विनोद तावडे, पंकजा मुंडे, बावनकुळे, शेलार उपस्थित राहणार। ठाकरे गटाच्या दादरा नगर हवेलीमधल्या खासदार कल्पना डेलकर भाजपमध्ये जाणार, मोदी आणि डेलकरांमध्ये सकारात्मक चर्चा, कार्यकर्त्यांशी बोलून डेलकर निर्णय घेणार। सूत्रांची माहिती, राज्यात गेल्या 4 आठवड्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये चौपट वाढ, महिनाभरामध्ये 102 रुग्णांची नोंद। राज्यात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 53वर। राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये शिवरायांचं महानाट्य दाखवणार, सांस्कृतिक विभागाचा महत्वाचा निर्णय, सरकार 40 कोटी खर्च करणार। कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारनं शाळा आणि महाविद्यालयामधील हिजाबवरील बंदी उठवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची घोषणा। तेजस्वी यादव यांना ईडीचे पुन्हा समन्स, 5 तारखेला चौकशी होणार। सूत्रांची माहिती, नोकरीच्या बदल्यात जमीन घेण्याच्या प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा आरोप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।